आज आपण इथे शिवसेना शाखेच्या मीटिंगला आलेला आहात. तर आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता जे रिलायन्समध्ये जे बायोगॅस प्रकल्प नवीन सुरू झालेला आहे आणि त्यामुळे सर्व जे गावं आहेत 4-5 गावं आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तर या संदर्भात आपली भूमिका काय? खरं तर रिलायन्स कंपनीचं या ठिकाणी जे विस्तारीकरण चालू आहे अगदी मनमानी पद्धतीने या ठिकाणी त्यांचं विस्तारीकरण चालू आहे. गेले अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या जमिनी इथे पडून होत्या. एका राष्ट्रीय प्रकल्पासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कवडीमोल भावाने जमिनी दिल्या होत्या. त्या जमिनी आता एनकेन मार्गाने फक्त अडवण्यासाठी म्हणून त्यांची रिलायन्सची ही धडपड दिसते. अगदी गरज नसताना बायोगॅस सारखे प्रकल्प आणि त्याला कोणतंही नियोजन शून्य पद्धतीने त्याचं जे काही नियोजन चालू आहे त्यांचं त्यातून आजूबाजूच्या सर्वच गावांना फार मोठा त्रास होतोय. मी स्वतः याच्या विरुद्ध MPCB-ला तक्रार केलेली आहे आणि विशेषतः NGT मध्ये या बाबतीमध्ये याचिका दाखल करणार आहे. कोणतंही नियोजन न करता कोणतीही व्यवस्थित प्रक्रिया न करता ज्याला अगदी झिरो डिस्चार्ज म्हणतात अशा पद्धतीने प्रक्रिया करून त्या गोष्टी राबवणं आवश्यक होतं. परंतु ते न करता मेंटेनन्सचा खर्च वाचवण्यासाठी किंवा प्रक्रियेचा खर्च वाचवण्यासाठी रिलायन्स कंपनी अगदी या जे काही चिंधी चोरीपणा करते त्यामुळे आजूबाजूच्या सर्वच गावांना याचा त्रास व्हायला सुरुवात झाली आणि याच्यानंतर अधिक त्रास याचा सर्वच गावांना होणार आहे. अगदी तिथून नाग मुठीत घेऊनच सर्वसामान्य नागरिकांना जगावं लागतंय आणि या विरोधात अगदी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही चालू आहे आणि जर त्यातूनही प्रशासन जर रिलायन्स कंपनीला साथ देत असेल मग मात्र मोठं जन आंदोलन उभारल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि मग शिवसेना रस्त्यावर उतरून या रिलायन्स कंपनीला दाखवून देईल की तुमची मनमानी इथे चालणार नाहीये. तुम्ही या इथे तुमचा प्रकल्प आणा, इथल्या गोरगरिबांना सर्वसामान्य तुमच्या माध्यमातून नोकऱ्या लागू द्या, स्थानिकांना तुमच्या माध्यमातून त्यांचं भविष्य घडवणाऱ्या अशा जे काही स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ द्या. परंतु तुम्ही जर परत इथे येऊन मनमानी करत असाल आणि स्थानिकांवर अन्याय करत असाल तर ते मात्र खपून घेतलं जाणार नाही. मोठमोठे जॉब जातात इथून, अफजल वाहने वाहतूक चालू आहे, त्याविषयी काय सांगा? खरं तर फार खेदाची गोष्ट आहे की शेवटी रिलायन्स ही कंपनी अशी आहे की ज्यांचं ब्रीदवाक्यच आहे कर लो दुनिया मुट्ठी में आणि अशाच पद्धतीने यांनी इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना इथल्या प्रशासनाला शासनाला अगदी खिशामध्ये घालून अगदी इथल्या कोणत्याही गोष्टी परवानगी न घेता अगदी बिनदिक्कतपणे या ठिकाणी करतायत. सर्वसाधारणपणे कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचं विस्तारीकरण असेल तर त्यासाठी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केली जाते आणि त्या माध्यमातून ज्याला पब्लिक हिअरिंग म्हणतात ती जनसुनावणी घेतली जाते आणि मगच लोकांच्या ज्या सर्वसामान्यांच्या समस्या आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना उत्तर देऊन त्यांना समाधान देऊन मगच अशा प्रकल्पांना परवानग्या दिल्या जातात. परंतु ही कंपनी अशी आहे की ज्यांनी असे कोणतेही ज्या काही आवश्यक असणाऱ्या परवानग्या आहेत त्या न घेतात या ठिकाणी त्यांचं विस्तारीकरण चालू केलंय आणि त्याचा त्रास आज आपल्याला इथे होतोय. अवजड वाहने इथून रस्त्यावरून जात आहेत, त्यातून मोठमोठे अपघात घडतायत, अनेकांना त्यातून जीव गमवायला लागलाय, अनेकांना त्याच्यातून अनेक गंभीर अशा प्रकारच्या दुखापती झालेल्या आहेत. विशेषतः अगदी रात्री अपरात्री या ठिकाणी वीज घालवली जाते या सगळ्या मंडळींसाठी. जे वृद्ध मंडळी आहेत, आजारी मंडळी आहेत, लहान बालक आहेत त्यांना देखील फार मोठ्या पद्धतीने यामुळे त्रास सहन करावा लागतोय. अगदी आता उकाडा वाढलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बिनधास्तपणे इथले जे काही MSCB अधिकारी आहेत ते त्यांना साथ देऊन अशा पद्धतीने वीज रात्रीच्या वेळी घालून त्या कंपन्यांना अगदी चिरीमिरीच्या माध्यमातून मदत करतायत. ही अत्यंत चीड आणणारी घटना आहे आणि एक दिवस याचा नक्कीच उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. नागोठणे ग्रामपंचायतमध्ये तुमचे सदस्य असताना तुमच्या सदस्यांना विचारात न घेता नागोठणे ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे, त्यावर आपलं काय मत आहे? खरं तर या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी घडामोड घडली आणि त्यातून या ठिकाणी नागोठणे ग्रामपंचायतीमध्ये देखील सत्ता परिवर्तन झालं. म्हणजे वेगळ्या पक्षाकडे शिवसेनेच्या पक्षातून निवडून आलेले सदस्य निघून गेले आणि त्याच्यामुळे त्यांचे या ठिकाणी जी काही आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय
त्या पद्धतीने मनमानी चालू आहे, सदस्यांना विचारत न घेता कारभार चालू आहे. परंतु मला या मंडळींना, जे सत्ताधारी मंडळी आहेत, त्यांना जाणीव करून द्यायची आहे की तुम्हाला लोकांनी जेव्हा निवडून दिले तेव्हा शिवसेनेचे सदस्य म्हणून तुम्हाला या ठिकाणी लोकांनी निवडून दिले. तुम्हाला वैयक्तिक किंवा इतर कोणत्याचे पक्षाचे सदस्य म्हणून निवडून दिलेलं नाहीये. तेव्हा जनतेच्या प्रश्नांवर जेव्हा शिवसेनेची जी भूमिका असते, ती संघर्षाची भूमिका असते, लोकांना रस्त्यावर उतरून न्याय देण्याची भूमिका असते, त्या भूमिकेचं भान तुम्हा सगळ्या मंडळींना राहू द्या. आताच जो परवाच्या दिवशी जी घटना घडलेली आहे, या ठिकाणी रिलायन्स कंपनीच्या अवजड वाहतुकीसाठी या ठिकाणी जी ऐतिहासिक असलेली अशी नागोठण्यातील कमान या ठिकाणी अगदी बिनधास्तपणे तोडण्यात आली. त्यासाठी कोणतीही परवानगी ना ग्रामपंचायतीकडून घेतली, ना कुठल्याही पंचायत समितीकडून किंवा जिल्हा परिषदेकडून घेतली किंवा शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता बिनदिक्कतपणे ती कमान अगदी तोडण्यात आली. आणि मग त्याच्या विरुद्ध जाब देखील विचारण्याची कोणी धाडस केलेलं नाही. तर माझी या निमित्ताने या सगळ्या मंडळींना आव्हान आहे की नागोठणेकरांची जी ओळख आहे ते पुसण्याचं काम जर कोण करत असेल तर अशा वेळी तुम्ही सगळ्या मंडळींनी एकत्र आलं पाहिजे आणि या कंपनीच्या विरुद्ध खरं तर अगदी फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे की तुम्ही जर असं कोणाला विश्वासात न घेता, कोणत्या आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया न पाळता जर तुमची मनमानी करत असाल तर तुमच्यावर अगदी पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि त्या निमित्ताने देखील आमची भूमिका असेल.